नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. सकाळ झाली, सगळ्यांना शुभ सकाळ. चालले शेतावरती. पाणी झाले भरपूर, आता कमी झाले पाणी, कारण आमचा जो व्हाळ नदी म्हणतात तसा व्हाळ आहे. तो जे पाणी येतं शेतावर ते पुढे व्हाळामध्ये जातं. त्यामुळे सकाळ जात चाललो आहे. किती होईल तेवढं करायचं, कारण नारळी वगैरे त्यात पाणी जायची भीती वाटते ना. आतमध्ये पाणी गेलं तर सगळ्या नारळी माझ्या पुसणार. लिंबू आहे, पेरू आहे, नारळ आहे, आंबा आहे. त्यानं आता मी बाजूने असं मातीचा ढिगारा करणार आहोत. ते केल्यानंतर जरा सपोर्ट मिळेल ना. आणि नांगर तर फिरवायचा आहे, तोपर्यंत रिकामी बसण्यापेक्षा मोबाईल. कावळे ओरडायला लागले सकाळच. कावळे ओरडायला लागले. घमेल तिथे असेल ना, माझ्याकडे आहे ना थोडंसं छोटंसं आतमध्ये. पिशवी आणले ना मी. आमचं काम चाललंय सगळ्यात. आम्ही काट्या ठेवतो, साड्या बिड्या काढून टाकतो. साड्या काढूया, साड्या फक्त काढायच्या. त्यामुळे काय होतं, झाडांना वाढ नाही मिळत ना. आणि आतमध्ये औषध टाकूया थोडंसं. पाखरं बसतात ना, त्यामुळे आता पेरूला सुरुवात होते, त्यामुळे हे औषध टाकायचे. थोडं खत पाणी टाकलं की त्याला वाढ मिळेल ना. लिंबीला पण जरा लिंबीला बांधावी लागेल काठीने ग. कशी सोडायची, चिंध्या करून टाकलेली. लिंबीला म्हटलं काठीने बांधावी लागेल है ना. बाकी नारळी वगैरे आहे. जरा आता काय करतेस? आता मी त्यांच्या बोच्यात माती भरते झाडांच्या आता माती टाकायला लागेल ना. आता ही काय पेरू आले, हे बघा आहे ना. हे पेरू आले, पेरू भरपूर आले ते बघा. आता हे फुल झाड वाढणार आणि ते वाढणार, मग आपल्याला त्याची जोपासना आता करायला लागते. नाही ही त्याची केल्यानंतर लागवड ही मातीची वर पडून घेतली तर तिला मजबूती भेटणार. आता पाऊस आहे ना, त्याच्यानंतर हा मातीचा वर का मातीसाठी हा सगळा वर घ्यायचा आहे. पाऊस पडतोय ना, त्याच्या बोच्यामधली माती सगळी निघून जाते, झाडाच्या निघून जाते. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. सकाळी आम्ही 8 वाजता इथे आलो शेतावरती, तर माझ्या इथे यायला वेळच मिळत नाही. सगळीकडे कामं चालू आहे. ट्रॅक्टर काही मिळत नाही आम्हाला. ट्रॅक्टरची वाट बघून कंटाळलो. आता शेवटी हाताने करायला आलो आहे, कारण नदीचं पाणी व्हाळ म्हणतात ना, तसं इथे व्हाळ आहे आमचं. तिकडून जे पाणी येतं ना, पूर्ण पाणी ते बघा इथे नदीला जातं. ही नदी आहे पुढे, इथे जातं. तर सगळं पाणी माझ्या शेतामध्ये येतं. गेल्या वर्षी भात केला होता तेव्हा काय कंडिशन झाली ते आम्हाला माहिती होतं. यावर्षी नको म्हटलं भात. यावर्षी आहे ती झाडं नारळी वगैरे लावल्यात, त्यात जगवायचा प्रयत्न करायचा आणि खत पाणी टाकायचं त्यांना. पण जे वाहतं पाणी येतं त्यामुळे झाडांची वाट लागते ना माझ्या.